7 तारखेला आपण म्हसवड शहरात जे आरोग्य शिबिर घेतलेलं आहे, हं. त्यामध्ये प्राधान्यानं तुम्ही कॅन्सरची तपासणी केली करणार आहात. तर म्हसवड शहरात किंवा पालिका हद्दीत असे ही संकल्पना आपण राबवत असताना कोणता उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला आहे? माझ्या आईला जेव्हा कॅन्सर झाला तेव्हा आपल्याला फार उशिरा कळतं, कॅन्सर झालेला फार उशिरा कळतं. कॅन्सर जर निदान लवकर झालं तर माणूस 100% बरा होतो. मग मला असं वाटलं की आपल्या जन्मगावापासून म्हणजे गाव आपलं कॅन्सर मुक्त करावं. पहिले पाऊल मसवड कॅन्सर मुक्तीकडे, म्हणून आपण तिथं शिबिराची संकल्पना. कारण आपण बघतोय राज्यात काय जगभर कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत आहे. त्याला खूप कारणं आहेत. ते काय त्याला आपण टाळू शकत नाही, पण आपण जर लवकर निदान केलं तर पेशंट लवकर बरा होऊ शकतो. म्हणून आपण ते पुरुषांचं आणि महिलांचं मोफत कॅन्सर तपासणी शिबिर घेत आहोत. तो अनेकांच्याकडून असं सांगितलं जातं की कर्करोग झाला की पेशंट एक तर राहत नाही किंवा तो फार खर्चिक आहे. तर या ठिकाणी जो रुग्ण येईल त्याला साधारण खर्च किती येऊ शकतो? आपण इथं सर्व उपचार मोफत करणार आहोत. आपल्या सेंटरला सगळे आपण ट्रस्ट केलेले आहे, सर्वज्ञ सेवा संस्था म्हणून आपण ट्रस्ट केलेले आहे आणि त्या ट्रस्टला बऱ्याच लोकांचे योगदान लाभत आहे. अरुण देसाई यांचं योगदान लाभत आहे. ते आमच्या ट्रस्टचे संचालक आहेत. ते खडी आणि वाळू सध्या मोफत देत आहेत आपल्याला. आपण खरं तर मूळचे रहिवासी हे म्हसवड नगरपालिका हद्दीतले आहात आणि आपण जे हॉस्पिटल या ठिकाणी उभं राहत आहे ते ठिकाण आहे खटाव तालुक्यातील. मग हे अंतर तुम्ही हा स्पॉट का निवडलेला आहे? नाही, हा स्पॉट निवडायचं कारण मी मसवडमध्ये सुद्धा बऱ्याच जागा बघितल्या, पण मला तसं ते स्पॉट काय आवडला नाही, वैयक्तिक मला आवडलं नाही. आणि इथं जे नितीन कुमार शेडे आहे ते त्यांना म्हटलं त्यांना की असं आपल्याला हॉस्पिटल उभं करायचं आहे, तर त्यांनी लगेच 1 एकर जागा देण्याचं कबूल केलं, मोफत देण्याचं कबूल केलं. आणि हा जो स्पॉट आहे तो डोंगरावर आहे. मग पेशंटला असे नॅचरल त्याचं नॅचरली त्याला राहता यावं म्हणून हा स्पॉट निवडला. आणि हा मसवडपासून फक्त 32 किलोमीटर अंतर आहे. इथून सातारा, कराड, समजा काही आता सिरियस पेशंट असेल तर त्याला आपण इथून सगळीकडे आपण जाणं येणं सोपं होईल म्हणून तर आपण ते हे केलेलं आहे, सातेवाडी इथे घेतलेलं आहे. अच्छा, या ठिकाणी जी आपली वैद्यकीय टीम असणार आहे ती कशी असणार आहे? आता इथं आपण ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक दोन्ही पण उपचार करणार आहोत. आयुर्वेदिकला आपण टीम तयार झालेली आहे, ॲलोपॅथिकचं पाहायचं चाललेलं आहे अजून. या ठिकाणी खरं तर आपण कॅन्सरचं हॉस्पिटल उभारत असताना एक वृद्धाश्रमाची सुद्धा संकल्पना आमच्यासमोर सांगितलेली आहे. तर ही संकल्पना आपल्याला कशी सुचली? कारण आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की विभक्त कुटुंब झालेली आहेत. आई वडिलांना कोणी सांभाळू शकत नाही किंवा बाहेर सगळे जातात, मग त्यांची व्यवस्था होतच नाही. आणि आपल्या आसपास मानखटावमध्ये कुठेही वृद्धाश्रम अजून म्हणजे माझ्या पाहण्यात तर आलेलं नाही. मग ह्या मानखटावमधल्या वृद्धांची, वृद्ध महिला असो वृद्ध पुरुष असो, यांची सोय व्हावी म्हणून आपण हे वृद्धाश्रम उभा करीत आहोत. 7 तारखेला आपण म्हसवड शहरात जे आरोग्य शिबिर घेतलेलं आहे त्यामध्ये प्राधान्यानं तुम्ही कॅन्सरची तपासणी करणार आहात. तर म्हसवड शहरात पालिका हद्दीत असे ही संकल्पना आपण राबवत असताना कोणता उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला आहे? माझ्या आईला जेव्हा कॅन्सर झाला तेव्हा आपल्याला फार उशिरा कळतं, कॅन्सर झालेला फार उशिरा कळतं. कॅन्सर जर निदान लवकर झालं तर माणूस 100% बरा होतो. मग मला असं वाटलं की आपल्या जन्मगावापासून म्हणजे गाव आपलं कॅन्सरमुक्त करावं. पहिले पाऊल मसवड कॅन्सर मुक्तीकडे, म्हणून आपण तिथं शिबिराची संकल्पना. कारण आपण बघतोय राज्यात काय जगभर कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत आहे. त्याला खूप कारणं आहेत. ते काय त्याला आपण टाळू शकत नाही, पण आपण जर लवकर निदान केलं तर पेशंट लवकर बरा होऊ शकतो. म्हणून आपण ते पुरुषांचं आणि महिलांचं मोफत कॅन्सर तपासणी शिबिर घेत आहोत. सत्य, स्पष्ट आणि निर्भीड बातम्यांसाठी विजन 24 तासला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला मिळतील आमच्या प्रत्येक व्हिडिओची माहिती सर्वात आधी आणि सर्वात जलद.